धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार। धारावी टी जंक्शन पासून सुरू होणारा मोर्चा अदानींच्या कार्यालयावर धडकणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या योजनेमध्ये शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा, उद्धव ठाकरेंचा आरोप। टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। ठाकरे गटाच्या मोर्चाला भाजप आणि शिंदे गटाचा विरोध। धारावीमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनरबाजी। धारावी मोर्चासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क। धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त तैनात। आज ठाकरे गटाचा मोर्चा। धारावी वाचवण्यासाठी खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर धारावी पुनर्वसन प्रकल्प हा देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा, संजय राऊत यांचा आरोप। आजचा मोर्चा होऊ नये म्हणून दिल्लीतून पोलिसांवर आणि प्रशासनावर दबाव, खासदार संजय राऊतांचा आरोप। तर आम्ही दबाव मोडून मोर्चा काढणार, राऊतांचा निर्धार। पुनर्विकासामुळे काही लोकांना पोटदुखी, ठाकरे गटाच्या मोर्चावरून सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। पुनर्विकासामुळे काही लोकांना पोटदुखी, उद्धव ठाकरे गट आज धारावीकरांविरोधात मोर्चा काढणार। भाजपचे नेते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची आज नागपूरमध्ये बैठक। भाजपचे दिग्गज नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार। ठाकरे गटाच्या मोर्चाच्या विरोधात शिंदे गटाकडून टीजर रिलीज। टीजरमध्ये ठाकरे पिता पुत्रांना विकास विरोधी संबोधित केलं। मराठा समाजावर जाणून बुजून अन्याय, सरकारनं आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत, मनोज जरांगेंची मागणी। उसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस केंद्र सरकारची परवानगी। या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात। हिवाळी अधिवेशनात जास्तीचे 150 कोटी रुपये मंजूर। टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबद्दल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन। धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याचं समोर। मुंबईतील 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती। उच्च न्यायालयाच्या आदेशानं मुंबई महापालिकेला धक्का। नव्यानं निविदा प्रक्रिया काढू नयेत, न्यायालयाचे आदेश। चालू वर्षात मुंबईमध्ये 1,63,000 कोटींच्या घरांची विक्री। पुण्यामध्येही लक्षणीय उलाढाल। पुण्यामध्ये 39,945 कोटींच्या घरांची विक्री। ठाणे स्टेशनवर पादचारी पुलाच्या कामासाठी 2 दिवसांचा पॉवर ब्लॉक। रात्री 10 ते पहाटे 3:40 ब्लॉक कायम राहील। उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक। तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रूज मार्गावरती मेगा ब्लॉक। हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नसेल। पनवेल ते मडगाव 14 विशेष रेल्वे गाड्या। 22 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत गाड्या धावतील। नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेचा निर्णय। समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागेत सुशोभीकरण। विविध रंगांची फुलं आणि कृत्रिम दगडांच्या उतरंडी महामार्गावरती लावण्यात येत असून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना। ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत जलद गतीनं पोहोचता यावं यासाठी सिडकोकडून हालचाली। 26 किलोमीटरच्या उन्नत आणि दुमजली मार्गिकेबाबत सिडकोकडून अभ्यास सुरू। मुख्यमंत्री मंत्री देखील आता लोकायुक्तांच्या कक्षेत। विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर। या कायद्यामध्ये आता भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदींचा समावेश। लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी फोनवरून संवाद। लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल येणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती।
आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, आमदार सुनील शिंदेंची टीका. तर वेगवेगळी प्रकरणं शोधून काढायची आणि आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याचा डाव आखायचा, सुनील शिंदेंची टीका. आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवावी, भरत गोगावलेंची मागणी. मात्र त्यांनी आधी विधानसभा सांभाळावी, मग लोकसभा लढवावी, गोगावलेंचा आदित्य ठाकरेंना टोला. ओबीसींची बाजू मांडताना इतर समाजाची मनं दुखावतील अशी वक्तव्य छगन भुजबळ यांनी करू नयेत, भरत गोगावलेंचा भुजबळांना सल्ला. जागतिक धम्म परिषदेनिमित्त मुंबईमध्ये भव्य रॅली, परिषदेला धम्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यहिताच्या चर्चा अजिबात होत नाहीत, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. तर आरक्षणाबाबत 2 दिवस चर्चा झाली, मात्र चर्चेवेळी एकच मंत्री सभागृहामध्ये उपस्थित होते, रोहित पवारांचं वक्तव्य. विदर्भातील पहिली ओबीसी आणि व्हीजेएनटी महाएल्गार सभा वर्ध्यामध्ये होणार. महाएल्गार सभेची जय्यत तयारी, ओबीसी नेते छगन भुजबळ सभेला संबोधित करणार. रिफायनरी राजापुरात कार्यान्वित व्हावी यासाठी रिफायनरी समर्थकांकडून मोर्चे बांधणी. रिफायनरी समन्वय समितीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. अंमली पदार्थाविरोधात कारवाईसाठी कृती गटाची स्थापना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बीडमध्ये पेपर लिहिताना मोबाईल समोर ठेवून कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातली घटना, डमी विद्यार्थी बसवल्याचाही प्रकार समोर. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये कारला ट्रकची जोरदार धडक, अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू. म्हाडाच्या 56 वसाहतींचे 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ. मुंबईतील 50,000 रहिवाशांना दिलासा. 1998 पासून वाढीव सेवा शुल्काचे दर लागू करण्यात आले होते. साताऱ्यातील धोम कालव्याला भगदाड, ओझरडे गावाजवळची घटना. कालवा फुटल्यानं ओढा नाल्यांमधील पाणी पातळी वाढली, ओढा आणि नाल्यांना महापूर. सोलापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्यामध्ये उसाला सर्वाधिक दर, उसाला प्रति टन 3,407 रुपये दर देण्याची घोषणा. पहिल्या टप्प्यामध्ये 3,200 एफआरपी दिली जाणार, तर दुसऱ्या टप्प्यात 207 रुपये दिले जातील. बुलढाणा जिल्ह्यातील वाघजाळ गावातील एका घरामध्ये सशस्त्र दरोडा, 4 जण गंभीर जखमी. घरातील सोनं आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार. गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारे 32 वानर वनविभागाकडून जेरबंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बडोदा गावामध्ये वानरांचा धुमाकूळ सुरू होता. परभणीच्या रेपा गावात विवाहित तरुणाची आत्महत्या. मिशन मराठा आरक्षण असं हातापायावर लिहून आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू. वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. घटनेमुळे बजाजनगर परिसरात हळहळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांऐवजी पालकांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन. जिल्हा परिषदेच्या 2130 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. नांदेडच्या भोकरमधील एका शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी दिलं जाणारं कडधान्य परत केलं. कडधान्य निकृष्ट असल्याचं कारण देत ते परत पाठवलं गेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.